बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक बोलावली। बैठकीला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित असतील। शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टची कॉपी कालपासून उपलब्ध। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर जिल्ह्यात 27 तारखेला सभा घेणार। या सभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता महायुतीच्या तिन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक। तपोवन मैदानात होणाऱ्या मोदींच्या सभेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 2 लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा महाडिक यांचा दावा। पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आज निवडणूक अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। जालन्यातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या समवेत शक्ती प्रदर्शन करणार। भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार। यानंतर बीड शहरातील आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली निघेल। जालन्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। कल्याण काळेंचा अर्ज दाखल करण्यासाठी अमित देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, अंबादास दानवे उपस्थित राहणार। जळगाव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। जालन्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मोटरसायकलची रॅली काढत ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी ते अमरावतीत येणार। राहुल गांधीही आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सोलापूरमध्ये सभा। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापूर इथे प्रचार सभा घेणार। दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। 13 राज्यातील 88 जागांवरती 26 एप्रिलला मतदान होणार। ठाकरेंच्या प्रकरणाची सगळी कागदपत्र आहेत, मर्यादा पाळा नाही तर सगळे समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही। एकनाथ शिंदेंचा एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा। पोराटोनांवर मी बोलत नाही, नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेंनी निशाणा साधला। राज ठाकरे मोठ्या मनाचे, उद्धव ठाकरेंसारखे कदरू मनाचे नाहीत। ते आल्यानं ताकद वाढली। ज्या काही तडजोडी होतील त्याला वेळ आहे, त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही। राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं। सप महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेसकोर्सच्या मैदानावर सभा होणार। पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना कोणत्या निकषावर Y+ सुरक्षा? पार्थ पवारांना Y+ सुरक्षा देण्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका। अमरावतीमध्ये बच्चू कडू विरुद्ध राणा वाद पेटला। बच्चू कडू हे विनाकारण नोटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतायत, रवी राणांचा आरोप। रवी राणांना सांगा नोटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही। नवनीत राणांना त्यांचा पराभव समोर दिसलाय, बच्चू कडूंचा पलटवार। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर। मोफत उपचाराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून सरकारच्या महात्मा फुले योजनेतून पैसे लाटल्याचा ओमराजेंचा आरोप। बुलढाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना मनसेचे कार्यकर्ते सक्रिय। शेगाव आणि खामगाव शहरातून बाईक रॅली, तर मनसेमुळे महायुतीला मोठा फायदा होणार, आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी भाजपचा अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांना शुभेच्छा देऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली। यावेळी आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांची उपस्थिती। नितीन गडकरींच्या प्रचारादरम्यान शाळेतील मुलांचा वापर केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कठोर कारवाई। शाळा संचालक मुरलीधर पवनीकर यांच्यावर कारवाई करण्याचे शिक्षण विभागाला आदेश। नाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डॉक्टर्स नाभिक समाजाचा पुढाकार। मतदान केल्यास डॉक्टरांकडून तपासणी आणि इंजेक्शन फी माफ, तर केस कटिंग आणि दाढीवर 25% सूट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तामुळे मुंबई पोलीस पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणार।
शहरातील सगळ्या पोलिसांचं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, 43 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, 220 गुंड तडीपार। अमिताभ बच्चन यांना आज लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करणार, तर AR रहमान यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देणार, अशोक सराफ यांचाही गौरव करणार। UTS ॲपद्वारे लोकलचं तिकीट काढणाऱ्यांना मोठा दिलासा, रेल्वे स्थानकाच्या बाहेरूनही आता प्रवाशांना तिकीट काढता येणार। UTS ॲपला वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा निर्णय। राज्यातील खारफुटीचं घटणारं क्षेत्र, कांदळवनांची तोड, कांदळवन परिसरात झालेल्या अतिक्रमणांचा वेध घेण्यासाठी कांदळवन क्षेत्राचं नव्यानं सर्वेक्षण होणार। महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कोकणातील 7 जिल्ह्यांमध्ये खारफुटीचं नव्यानं सर्वेक्षण करणार। कल्याण डोंबिवलीकरांना दिलासा, जुन्या दरानंच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय। आगामी पालिका निवडणुकांचा प्रचार करून नागरिकांवर पाणी दर वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय। मुंबई आणि परिसरामध्ये वीकेंडला उकाडा वाढणार, पारा 37 ते 38 अंशांवर जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। प्रवाशांचा वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढत असताना मध्य रेल्वेवरही एसी रेल्वेगाड्यांचा खोळंबा। काल उपनगरी रेल्वेची फेरी रद्द झाल्यानं प्रवाशांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त। रेल्वे प्रवाशांना स्वस्तात मस्त जेवण मिळणार, उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता जनरल डब्यांमध्ये स्वस्त दरात अन्न देणार, परवडणारं जेवण 20 रुपयात तर न्याहारीचं जेवण 50 रुपयात मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।